हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईनचा एक फॉर्म बघायचा आहे आणि दॅट फॉर्म नेम इज डबल इंटरसेप्ट फॉर्म. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इंटरसेप्टचा मिनिंग समजून घेणं खूप गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय इंटरसेप्ट? सर, व्हेन लाईन इज intersecting the x-axis, it will give you x-intercept. If the line will cut the y-axis, that point will give you y-intercept. खूप सिंपल आहे. बघा तुम्ही, I have drawn here line L. I have drawn the line L, which is passing through the point B and point A. Point A, A, 0, point B, 0, B. A आणि B पॉइंटला काय म्हणता येईल आपल्याला? एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट रिस्पेक्टिव्हली. जर असं असेल तर इक्वेशन ऑफ लाईन कसं फाइंड करायचं? बघा, P is the any point on the line. That times equation of the line is x by A plus y by B equal to 1. म्हणजे x divided by x intercept plus y divided by y intercept equal to 1. सिम्पली गाईज, सेम क्वेश्चन वरती, कन्सेप्ट वरती आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे. काय दिलंय मी एक्झाम्पल? लक्ष द्या. Obtain the equation of the line which makes intercepts 3 and 4 on the coordinate axis. Coordinate axis means what? X axis and y axis. सर, आपल्याला माहिती आहे या ठिकाणी x इंटरसेप्ट म्हणजे त्यांनी a ची व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि y इंटरसेप्ट म्हणजे b ची व्हॅल्यू दिलेली 4. देन हाऊ कॅन वी फाइंड द इक्वेशन ऑफ द लाइन? जस्ट पुट द व्हॅल्यूज. x by a means x by 3 प्लस y by 4 इक्वल टू 1. पुट करा सर, हे क्रॉस मल्टिप्लाय करा. 4x plus 3y equal to 4 3s are 12. So guys, your final equation will be 4x plus 3y minus 12 equal to 0, and this will be your final equation of the line. समजलं गाइज? खूप सिंपल आहे. जस्ट आपण काय केलंय, x आणि y इंटरसेप्ट पुट केलेत आणि क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय केलंय. दॅट विल गिव्ह यू रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लाईन. सेम कन्सेप्ट वरती मी तुम्हाला एक होमवर्कचा क्वेश्चन देतो, येऊन जाईल सगळ्यांना. राईट डाऊन. काय क्वेश्चन दिलाय मी? सर, ऑब्टेन द इक्वेशन ऑफ द लाईन हॅव्हिंग इंटरसेप्ट -4 अँड -6 ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. म्हणजेच एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचे हे इंटरसेप्ट्स आहेत. हे सेम फॉर्म्युला यूज करून तुम्ही इक्वेशन ऑफ द लाईन फाइंड आउट करू शकतात. बरोबर आहे गाईज? सगळ्यांनी या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. ओके गाईज? सो थँक्यू सो मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट सेशन.